परवा अजित पवार आंबेडकर फाईट गटामध्ये आले, प्रवेश होता आणि त्या कार्यक्रमामध्ये माजी आमदारांनी अशी टीका केली की इथं बाहेरच्या मतदारसंघातला उमेदवार दिलेला आहे, स्थानिक उमेदवार त्यांना मिळाला नाही. तुमच्या भगिनी आहेत, तुमच्या नात्यातला उमेदवार तुम्ही दिलेला आहे, तुम्हाला त्या मतदारसंघामध्ये उमेदवार मिळाला नाही अशी टीका झाली. आंबेठाण पाईट हा मतदारसंघ जे विरोधी उमेदवार आहेत हे गेले 25 वर्ष सातत्याने त्या ठिकाणी नेतृत्व करतात. नेतृत्व करत असताना त्यांनी आपल्या कला कौशल्य जे बोलण्यातले याच्यावर लोक आतापर्यंत बोलवली. त्यांना गेले 3 टर्म त्यावेळेस निवडणुका लढले. सक्षम उमेदवार होते, परंतु बोलण्यात अडकून कुठेतरी एखादं नेरेटिव्ह सेट करून यापूर्वीच्या उमेदवारांना तुमचं शिक्षण नाही, शेतकरी अनुभव नाही, प्रशासनाचा अनुभव नाही म्हणून कैलासराव गाळो असतील, स्वर्गीय हिरामन शेठ राळे असतील, त्याचबरोबर रमेश शेठ राळे असतील, माणिकराव कदम असतील, अशा अनेक मंडळींच्या विरोधात नेरेटिव्ह सेट केला आणि केवळ बोलण्यातल्या कौशल्याने ते त्या ठिकाणी आतापर्यंत नेतृत्व करू शकले. आज अशी परिस्थिती आहे की त्या मतदारसंघामध्ये एखाद्या गावचा सरपंच जर 5 वर्ष त्याला गावकी मिळाली तर तो 5 वर्षात 100% सुद्धा कामं गाव त्या ठिकाणी पूर्ण सक्षम विकासात करत असतो. यांना 15 वर्ष सत्तेत, त्याचबरोबर ठाकरताईंच्या काळात 5 वर्ष त्या सदस्य असतानाही यांनीच सगळे त्यांचे लेटर पॅड घेऊन कारभार पाहिला आणि गेले 3-4 वर्षाच्या प्रशासकीय कालावधीमध्ये ज्यांच्या जीवावर यांनी विकास केला म्हणतात ते आदरणीय चंद्रकांत पाटील यांचा सर्व निधी, तालुक्यातल्या कोणत्याच भाजपच्या कार्यकर्त्याची फक्त लेटर पॅड घ्यायची, त्यांचे सर्व निधी या तालुक्यात आणले, मी निधी आणले असं दाखवून त्यांनी आतापर्यंत या ठिकाणी काम चालवलं. त्यांचा पर्दाफाश गेले 2020 सालापासून मी करतोय. 2022ला ज्यावेळेस या जिल्हा परिषदच्या निवडणुका होणार होत्या त्यावेळेस मी स्वतः त्या जिल्हा परिषद गटातून काम करत होतो. ते करत असताना माझा बाचा अनुराग जैद हा मार्केट कमिटीसाठी इच्छुक होता, त्यामुळं तालुक्यामध्ये तो सगळ्या ठिकाणी संपर्कात होता. त्याचा संपर्क आणि माझं जे बॅक ऑफिस आहे, लोकांशी संपर्क आहे, तो स्वतः त्या मतदारसंघात करत होता. त्यामुळं लोकसभेच्या निवडणुकीत सुद्धा खासदार साहेबांचं त्यांनी काम पाहिलं, माझंही काम त्या गटामध्ये पाहिलं. आणि दुसरा मुद्दा असा की मायभूमी त्या भूमीतल्या आहेत म्हणण्यापेक्षा खेड तालुक्यातल्या मातीतली माझी भगिनी आहे, तिचं या गटातलं किंवा त्या गटातलं असं नाही. त्यांचे नेते आदरणीय चंद्रकांतदादा पाटील हे कोल्हापूरहून पुण्यात निवडून आले, हे त्यांच्या प्रचाराला पुण्यात होते. आदरणीय इतरही काही नेते दुसऱ्या मतदारसंघात जाऊन निवडून आले. महानगरपालिकेत आपण पहा, ऐन वेळेस इकडचा प्रभाग सोडून दुसरीकडे आले. शेवटी आपण एका तालुक्यातले आहोत. आदरणीय आपलं श्रद्धास्थान जगद्गुरु संत ज्ञानेश्वर माऊलींच्या तालुक्यात आहोत, एवढंच मला माहिती आहे. त्यामुळे हा भाग तो भाग आम्ही कधी विचार करत नाहीये. आणि मग यांना असं वाटायला लागलं होतं, यांना सुद्धा आपण आव्हान केलं होतं की तुमची मंडळी सोडून तुम्ही कुणी उभं करा. त्यांनी त्या ठिकाणी दुसऱ्याला आतापर्यंत कार्यकर्ता तयार होऊ दिला नाही. त्यांनी स्वतःच्याच घरामध्ये पद घ्यायचं चालवलं. काल त्यांनी एक वाक्य तुमच्या पुढे वापरलं, आदरणीय यशवंतरावजी चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची स्थापना कशासाठी केली, लोकांना नेतृत्व करण्यात यावं, घराणेशाही बंद व्हावी, म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावं. यांनी 20 वर्षात सत्तेचं विकेंद्रीकरण का नाही केलं? स्वतःच 3 वेळा, आता बायको, परत म्हणतील माझा मुलगा, तिथं दुसऱ्या यांना दिसत नाही का? त्यामुळं स्वतःच त्यांचा जो त्यांनी आतापर्यंत झाकून ठेवलंय किंवा इतरांना त्यांना सांगता आलं नाही ते आता मी म्हणणार किंवा आमचा बाचा अनुराग जैद आणि आमच्या भगिनीवर आरोप केले जातात की शिक्षित नाहीये. ती जन्मली तेव्हाच आमचे वडील सरपंच होते, त्याच्यामुळं तिचे DNA हे एक राजकीय व्यक्तीचे आहेत. तिच्या कुटुंबात माहेर आणि सासर दोन्हीकडेही राजकारणाचा संबंध आहे. शैक्षणिक संस्था आहे तिची स्वतःची, ती स्वतः ग्रामपंचायत सदस्य आहे, अनुभवी आहे. ती एका मोठ्या ग्रामपंचायत मध्ये काम करते. अनुराग हा 2 वर्षापूर्वी त्यांच्याच पाईट गटामध्ये त्यांचे हे जर 4 टर्म झेडपी होते, त्यांच्या भावाला पाईट त्यांचा स्वतःचा हक्काचा बूथ होता, त्या बूथवर त्यांना 78 मतं मिळाली. अनुराग हा नवीन होता तरी त्याला 99 मतं मिळाली. त्यावेळेसच त्यांनी समजून घ्यायला पाहिजे की हा गट आपल्याला कुठेतरी स्वीकारत नाहीये. आणि मग त्यांच्या भावाला अपयश आलं. अनुराग सारखा नवीन माणूस निवडून आला,
त्याच्यामुळे आत्ताची स्थिती पण अशीच आहे, ते हवेत जातील पण त्यांना अपयश आहे. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माजी आमदार आणि सन्माननीय विरोधी आत्ता उमेदवार हे एकत्र एका व्यासपीठावर प्रचार करत होते. व्यासपीठावर प्रचार करताना त्यांनी माझ्या विरोधात इतरांविरोधात अनेक आवाज उठवले. जे उमेदवार माजी आमदार माझ्या विरोधात होते ते कमी बोलले असतील, पण यांनी माझ्यावर खूप मोठे मोठे आरोप केले. मला कळत नाही काय नाही, तरी तिथल्या पाईट गटातील लोकांनी मला 14,000 मताचं मताधिक्य दिलं. ते देऊन आता 6,200 मतदान त्या गटामध्ये नवीन आलेले, वाकी, खुर्द, खिद्रूज, कोळये आणि गडद. त्यामुळे त्या नवीन गटात यांचाही पूर्वीचा काही तिथं संबंध नाहीये किंवा यांचे उपकार नाहीयेत. आणि त्या माध्यमातून त्या गावांमध्ये यापूर्वी वाकी खुर्द गाव हे माझ्या झेडपी गटात होतं आणि इतर गावांमध्ये सुद्धा मला चांगलं संपर्क मताधिक्य त्यावेळेस होतं. माझी सख्खी बहीण जरी असली तरी त्या गटात या महाशयांनी यांच्या पुढं हे कायम नेरेटिव्ह सेट करून उमेदवार तयार होऊ देत नाहीयेत. यांनी कधी यांचे 10-12 बगल बच्चे सोडले तर दुसऱ्या माणसाला किंमतही दिली नाही. त्यामुळे त्या गटात नवीन उमेदवार तयार होऊ शकला नाही. म्हणून शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांनी, महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी, त्या ठिकाणी असणारी आमचे नातेगोत्यातली मंडळी आणि सर्व पदाधिकारी 15 दिवस त्या उमेदवारानं सगळ्यांशी संपर्क साधला आणि एक गोष्ट निश्चित झाली की सगळेजण म्हटले तुम्ही या ठिकाणी उभे राहा. आणि मग उभे राहिल्याच्या नंतर ते निवडून येण्यासाठी उभे राहिलेले आहेत. त्यामुळं अभ्यास करून उभे राहिलेले आहेत. विधानसभेचं जरी 14,000 मताचं लीड मला असलं तिथे मला होतं. आता माझी बहीण आहे, मी असं म्हणणार नाही की 14,000 मतदान हे परत आमच्या बहिणीला होईल, परंतु नक्कीच ह्या 14,000चा विचार अजून त्यांनी डोक्यात घेतलेला नाहीये. त्यामुळं निवडून येण्यासाठी उमेदवार आहे. त्यामुळे त्यांना आता सगळ्या गोष्टी त्यांच्या पर्दाफाश होणार आहे. यांनी कामं कुठून आणली, टक्केवाऱ्या कुठे घेतल्या, कोणत्या कॉन्ट्रॅक्टरांना पार्टनर झाले, यांचे 7-8 कॉन्ट्रॅक्टर्स का नियमित होते, मग यांनी कुठं काय काय केलं, स्थानिक पदाधिकाऱ्यांना पक्ष का सोडले, माजी आमदार नारायणराव पवारला कसं फसवलं, सुरेश भाऊ गोरेंना कसं फसवलं, जे आता त्यांच्या व्यासपीठावर गेलेत त्यांना कसं फसवलं आणि इतर स्थानिक लोकांना पण कसं नेरेटिव्ह सेट करून फसवलं. हे गमिंडीत आहेत, गर्वात आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे. काचवर करून कधी जात नव्हते. 2020 सालापासून मी जसं ते लक्ष घातलं तिथून पुढे खिशातला पैसा यांना काढायला लागला. यांना कधी खिशातून पैसे काढायला लागले नव्हते, घ्यायची सवय होती. आता द्यावं लागणार आहेत म्हणून यांच्या पायाखालची वाळू सरकली आणि मग बाहेरचा उमेदवार, पैशावाला उमेदवार अनुराग जैद आणि माझी बहीण पैशावाली नाहीये, ते शिक्षण क्षेत्रातली मंडळी आहेत. अनुरागचे आजोबा, आजी आणि माझ्या बहिणीचे सासू सासरे हे प्राथमिक शाळेत शिक्षक होते. त्यामुळे त्यांना चांगली शिकवण आहे आणि त्या शिकवणीच्या जोरावर ते कुटुंब घडले. चिंबळी आणि परिसराला उद्योगनगरीचं सानिध्य, नागरीकरण वाढल्यामुळे थोडं 2 रुपये व्यवसायाच्या माध्यमातून ते मिळवतात. मित्रपरिवार मोठा आहे, त्यांच्या सहकार्यानं तो आज त्याच्या आईच्यासाठी ती निवडणूक लढवत आहे. आणि मग आल्याच्या नंतर पैशावाला हे त्याच्यापेक्षा 5 पट पैशावाले आहेत. आज त्यांच्या सगळ्या तुम्हाला आता आज याचं प्रतिज्ञापत्र बघा, कुणाचं प्रतिज्ञापत्र जास्त आहे ते तर त्यांचं एकट्याच आहे, त्यांच्या भावाचं बघा. हे जर पुनर्वसन, भानगडी, इकडं तिकडं फायली लोकांचे कमिशन घेतले. स्वतःच्या गावात वराळ्या जमिनी ठाकरांच्या जमिनी कराराने घेतल्या. तिथं एक दादा पानसरे म्हणून त्यांनी मध्यस्थी केली, त्यांचे पैसे दिले नाहीयेत, त्यांना फसवलं. अशा अनेक लोकांच्या कोरेगाव फाट्यावर यांचे बगल बच्चे काही आता नावं घेत नाही, त्यांच्या नावावर करार केले. ठाकरे समाजाच्या म्हणजे त्या समाजाचा मी नाव घेऊन अनादर करत नाही, परंतु ठाकर समाजाच्या जमिनी त्या ठिकाणी त्यांनी घेतल्या आणि त्या दुसऱ्याच्या नावावर करार करून गाळे बांधले. त्या ठिकाणी ते गाळे बांधून त्याची भाडी घेतात आणि शेजारी ठाकर समाजाचा विकास केला म्हणतात. कसा विकास केला म्हणायचं? अशा अनेक गोष्टी आहेत. कंपन्या त्यांना बाहेरच्या नाही चालत, मग बाहेरच्या कंपन्या गावात आल्या, मग बाहेरच्या गावातल्या लोकांना सुद्धा ठेके दिले नाही. यांच्या भावाने घ्यायचे, यांनी दुसऱ्याच्या नावावर घ्यायचे, बाहेरची लोक सुद्धा तिथे कामाला दिले नाही. अनेक गोष्टी आहेत. कंडेश्वरच्या त्या महिलांचा केवळ दुर्घटना यांच्यामुळे घडली, कारण त्या पिकअप गाड्या यांचं कुंडेश्वर आणि वांद्रा या दोन्ही गोष्टी दाखवण्यासाठी यांनी गाड्या ठेवल्या होत्या. अंतर्गत त्या गाड्यांना भाडे स्वतः देत होते आणि हे म्हणतात की वही पेन घेऊन मी 2000 सालापासून त्या गटाचा सर्वे करत होतो. मग त्या कुंडेश्वरच्या वळणावर यांना कधी वळण दिसलं नाही का? वर 6 कोटीचा विकास करता म्हणतात. 6 लाखाचं जर ते रिलिंग बांधलं असतं तर ती गाडी खाली आली नसती.
महिला भगिनी गेल्या असत्या. आता मी 1 कोटी रुपयाचा 8 दिवसात तिथं डीपीडीसीच्या माध्यमातून निधी आणला, रिलिंगचं काम मंजूर झालं, टेंडर झालं. आणि मग अशा परिस्थितीमध्ये यांना कधी दिसलं नाही का तिथं रिलिंग करावं. रचनात्मक विकास, अभ्यासपूर्वक विकास केला म्हणतात. यांनी फक्त स्वार्थाचा विकास केला आणि पैसे स्वतः कमवले. आज त्यांची परिस्थिती पाहिली. आरोराव पाटलांच्या निवडणुकीमध्ये पॅकेज घेऊन उभे राहिले. आता विधानसभेच्या वेळेस आमच्या सगळ्यांची बैठक घेतली तिकडं चाकण ग्रँड हॉटेलला. तिथं हे गेले 8व्या दिवशी परत माझ्या विरुद्ध जे उमेदवार होते त्यांचं पॅकेज घेऊन तिथं भाषणाला उभे राहिले. त्याच्या अगोदर सुरेश भाऊंना तिकीट मिळवू नये म्हणून पॅकेज घेऊन अजितदादांना दिशाभूल केली आणि त्यांचं तिकीट काढून घेतलं. अशा अनेक गोष्टी आहेत. फक्त बाबाजी काळे किंवा आम्ही पॅकेज त्यांना दिलं नाही. आणि त्यांच्या ज्या सगळ्या घडामोडी आहेत विधानसभे आपल्या जिल्हा परिषदच्या सभागृहात मी त्यांच्याबरोबर काम केले. स्टँडिंग कमिटीची मीटिंग आली की फाईल कोणाच्या तरी 8 दिवस अगोदर पत्र घ्यायचे, काहीतरी प्रश्न उपस्थित करायचे, अधिकाऱ्यांना अडचणीत आणायचं, कॉन्ट्रॅक्टरांना अडचणीत आणायचं आणि सेटलमेंट करायचे. ह्या सेटलमेंटमध्ये लाखो रुपये कमवल्याचं कळते. आणि हे जर 2 व्हीलरवर 2000 साली स्वतः म्हणतात यांच्याकडे बाईट दिली, त्याच्यात म्हणलंय मी 2 व्हीलरवर फिरत होतो. मग आता यांच्याकडे जवळजवळ बायकोला 2 गाड्या, भाऊजाईला गाडी, भावाला गाड्या, दुसऱ्या भावाला गाड्या, यांच्याकडे 2-2 गाड्या, ऑफिस. यांचं तिकडं भामचंद्र डोंगराला बॅन 11 पासून करायचं नाही. भामचंद्र डोंगर कोरून यांनी रिसॉर्ट केलंय तिथं आपल्या वांद्रा रोडवर. नंतर वांद्र्याला पण ते पर्यटन केलं, ते डीपीडीसीच्या पैशातून केलं. आणि डीपीडीसीतून यांनी जिथं जागा घेतली जोशीची तिथं 50 लाख रुपये अनधिकृत निधी टाकला. तो आता मी ह्या निवडणुकीमध्ये आता दाखवणार आहे की 50 लाख रुपये, 5-5 लाख जर मतदारसंघात 5 वस्त्याला गेले असते तर ती वस्त्या सुधारल्या असत्या. यांनी तिथं स्वतः रिसॉर्टची जागा घेतल्याचं कळतंय. आणि तिथं त्या जोशीच्या जाणाऱ्या प्लॉटला 50 लाख रुपये डीपीडीसीतून खर्च केले. आणि तिथं कोणत्याही प्रकारचं संरक्षण नाहीये. म्हणतात वांद्रा पॅटर्न यांच्या डोळ्यात खोकला. मला काय तालुक्याचा विकास होणं हे कोणत्याही बाजूनी चांगलं आहे. कुंडेश्वरवर यांनी स्वतः विकास केला म्हणून दाखवतात. स्वर्गीय सुरेश भाऊ गोरेंनी पहिली तिथल्या ज्या गायी आहेत त्यांना पाण्यासाठी खडक टाकी बांधली. नंतर रस्त्याचं काम सुरू केलं. पर्यटनमधून त्यांनी पैसे आणले. तिथले शशी खेंगले ते माजी सभापती आहेत, त्यांनी स्वतः मला विनंती केली माझ्या कुटुंबातलं पोकलॅन मशीन 1 महिनाभर त्या ठिकाणी प्राथमिक जे टर्निंग 4 व्हीलर गाड्या पहिल्यावर त्यावेळेस चढल्या. आणि मग तिथून पुढे खरी सुरेश भाऊ असेल, मी असेल, ग्रामस्थ असतील, लोकांच्या वर्गणी असतील, देणग्या असतील. आता जे मंदिर उभं राहिले हे लोकवर्गणीतून तिथं मंदिर उभं राहिले. मग परिसरामध्ये यांना बसण्या उठण्यासाठी तिथं जर 25 लाखाचं तुम्ही रेस्ट हाऊस बांधताय तर 25 लाखाचं रिलिंग का नाही यांनी केलं? कारण त्या रिलिंगच्या कामात पैसे राहणार नव्हते ना. आणि मग तुम्ही इकडे तिकडे कुंडेश्वर दाखवता. तुम्ही काय तुमच्या खिशातला 1 रुपया कुठं निधी आहे का? स्वखर्चातून केलं, इकडे केलं. तसं तर आम्ही बघा कुठल्याही स्वरूपाचा निधी आणला नाही. आता झेडपी झालो फक्त 10 लाख रुपये निधी आमच्या सौरंगावर पडलाय. परंतु स्वतःच्या खिशातून, लोकवर्गणीतून, इतर निधीतून आम्ही सौरंगा डोंगरावर तुम्ही सगळेजण गेले असेल, 350 मीटर उंचीवर मंदिर आहे. एवढं मंदिर केलं आम्ही कधीही गावगावात केला नाही आणि कधीच काही केलं नाही. तुम्ही 2 गोष्टी केल्या याचा अर्थ सरकारी निधीतून केल्यात, याचा अर्थ तुम्ही समाजावर उपकार केले असं नाहीये. त्यामुळे मी हे केलं, मी ते केलं आणि मग 25 वर्ष तुमच्याकडून विकास का नाही झाला? तुम्ही तर सत्तेत होते, एकदा सभापती होते. अजितदादा पवार पालकमंत्री असताना तुम्ही बरोबर होते. बापट साहेब पालकमंत्री असताना बरोबर होते. नंतर आपले चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री असताना बरोबर होते. 25 वर्ष सत्तेतच होते ना तुम्ही. मग तुम्हाला का नाही कामं करता आली? PMRDचे अधिकार होते, सगळे होते. आणि मग तुम्ही ती कामं का केली नाही पूर्ण? आणि मग आज म्हणतात की 1 वर्षात खड्डे भरायला सत्ता आहे. 1 वर्षामध्ये गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या अधिवेशनात कुठेही आर्थिक बजेट झालं नाही. पुरवणी बजेटच झाली. जी पूर्वी कामं चालू आहेत त्यांना कुठेतरी थोडे थोडे पैसे देत ती कामं पूर्ण न्यायची म्हणून कोणत्याही मुख्यमंत्र्याच्या मतदारसंघात सुद्धा बजेट मिळालं नाहीये. तर आमच्या आमदार म्हणून तर आमच्याकडे नाही चाललेलं. परंतु जी डीपीडीसीची कामं असतील, जिल्हा परिषद प्रशासक कारभारात मिळालेली कामं असतील, आमदार निधी असेल, डोंगरी विकास असेल, वेगवेगळे जे हेड आहेत, मग आपल्या MREGH असेल, अशा वेगवेगळ्या हेडमधून जलसंपदा असेल, मी कोट्यवधी रुपयाची कामं केली. आणि मग त्या माध्यमातून आता मी काय केलंय म्हणण्यापेक्षा त्या गटावर येतोय आणि त्या गटात सुद्धा महत्वाची कामं केली. आता हे म्हणतात मी बंधारा बांधला. शेलूचा बंधारा इथं त्या मतदारसंघामध्ये भामा नदीवर येणारे जे बंधारे आहेत त्यासाठी आता जवळजवळ 9-10 कोटी रुपये
आपण जलसंपदा विभागाने टेंडर झाले आणि एक बंधारा आसखेडचा त्यांनी डीपीडीसीतून केला, तर ते मी रचनात्मक काम केलं, हे केलं ते केलं, रचनात्मक कामं केलेली दिसत नाही ना आता. आणि मग समाजाची दिशाभूल करून आतापर्यंत 4 वेळा दिशाभूल करून कोणाला चॉकलेट पण यांनी दिली नाही, कधी कोणत्या कार्यकर्त्याला गाडीत बसून घेतलं नाही, कधी काच खाली केली नाही. आणि मग आता यांचे डोळे जागे झालेत, त्यामुळे समोरचा उमेदवार यांच्या कितीतरी पटीने लगेच एक 5-6 महिन्यात पुढे गेल्याचं दिसल्यामुळं यांना वाटतं आपल्याला प्रतिस्पर्धी कुणीच नव्हता आणि तो अचानक आल्यामुळं यांना आता हे गडबडलेत. आणि मग मला काय म्हणायचं, ज्या भाजपने यांना साथ दिली ते कमळ सोडायची गरजच नव्हती ना यांना. त्याच्यामुळं त्यांचे फंडिंग वापरले गेले 10 वर्ष, त्यांच्या फंडवर मोठे झाले. आणि आता अजितदादा साहेबांना आठवले का, मग त्यांच्याकडे गेले, गटरचना बदलली. तुम्हाला जर गटरचना बदलायची होती, मग काळूस गट आला होता, त्यावेळेस यांनी पहिल्या दिवसापासून काळूसून भूमिपूजन चालू केली. त्यावेळेस आयात नव्हते का, त्यावेळेस मग ते इकडून उभे राहिलेच असते ना. मग आता तुम्ही दुसऱ्याची दिशाभूल करताय, निगेटिव्ह एक सेट करायचं काम करताय की दुसरा आला दुसरा वगैरे काय नाहीये. आमचा ज्या मातीत जो माणूस तालुक्यात जन्मतो त्याचा संपूर्ण तालुक्यामध्ये वावरण्याचा, निवडणुकीला उभं राहण्याचा, संपर्क करण्याचा अधिकार आहे. आणि विशेष म्हणजे या मतदारसंघात मला 14,000चं लीड मिळालं. याचं कारण माझं जेवढं तालुक्यात नातोगत आहे त्यातलं 70% नातोगत पिंपरी आंबेठाण गटात आहे, माझ्या बहिणीचं आहे. आणि मग याच्यातून आता त्यांना दिसायला लागले की ते म्हणतात तालुक्यात, आता तालुक्यातून नातेगोत्यातली मंडळी नातेगोत्याला सांगायला येणारच. अशा पद्धतीनं त्यांनी बाहेरचा उमेदवार वगैरे काही नाहीये. आता लोक त्यांना घरचे समजायला लागलेले आहेत. महिला वर्गाने आमच्या भगिनीला उचलून घेतले, आमची घरची माई बाई आत्या म्हणून लोक आता तिचा विचार करायला लागलेत. आणि यांची मंडळी बाहेरची नव्हती, पण यांची मंडळी कधी घरोघरी गेली, 25 वर्षात कोणाच्या घरी अगोदर समोरच्या उमेदवार गेले दाखवा, हे सुद्धा कोणाच्या घरी टिप गेले असं दाखवा. निवडणूक आली का भाषणं करायची, थोडं नेत्यांचा अधिक मदत घ्यायची आणि निवडून यायचं. तसंच आता सुद्धा दादांना धरलंय, त्यांना वाटतं राष्ट्रवादीची मदत होईल. राष्ट्रवादीचे सगळे लोक सुज्ञ आहेत, त्यांना माहिती आहे या माणसानीच 25 वर्षे आपली ग्रामपंचायत घालवली, सोसायटी घालवली, आपल्याला निधी दिला नाही. आपण सरपंच असताना सुद्धा त्यांच्या सदस्याला विचारून भूमिपूजन केली, त्यांचा अवमान केलाय, अपमान केलाय. आणि मग आता हे निवडणुकीपुरते आलेत महिनाभर अगोदर, यांनी वर्षभरापूर्वी का नाही त्यांच्यात प्रवेश केला. त्यांना माहित होतं परिस्थिती आता बिकट झाली म्हणून आधार घेतात. अजून निवडणूक झाली ते निवडून तर येणारच नाही, परंतु निवडणूक झाल्याच्या नंतर हे 15 दिवस सुद्धा राष्ट्रवादीच्या लोकांबरोबर राहणार नाहीये. फक्त स्वार्थापोटी अजितदादांचा आधार घेतलाय आणि स्थानिक नेतृत्वाचा आधार घेऊ पाहत आहेत. परंतु खालची जी लोक आहेत ती त्यांचा पण मला सहवास पहिल्यापासून आहे. त्यामुळं मला त्या गटामध्ये आमची भगिनी निवडून येण्यास कुठलीच अडचण नाहीये. ते किती बोलबच्चनपणा नेरेटिव्ह सेट करत असतील. आणि काल जो आमच्या सुनबाईचा अर्ज भरला तो एक डमी अर्ज भरलेला आहे. कारण या सगळ्या घडामोडीमध्ये कुणाच्या मनात काय काळबेर पाप असते, कारण हे सेटिंग बादर आहेत, यांना कुठेही पण काही क्लुप्त्या सुचतात. म्हणून एक काळजी म्हणून त्या ठिकाणी सपोर्टिंग तो अर्ज आमच्या सुनबाईचा भरला होता. त्याच्या पाठीमागे काहीच कारण नाही. ते काल बोलताना म्हटले की त्यांच्या सुनबाईचा अर्ज भरलाय. सुनबाईला इथं स्थानिक चासगानात आम्हाला प्राधान्य असताना सुद्धा मला कळतंय मी आमदार आहे, काय करावं मर्यादा आहेत. त्यामुळं जबाबदारीनं मी आमच्या बहिणीला इथं उभं राहायला आणलं नाही. तर त्या गटातल्या सगळ्या लोकांनी त्यांना विनंती केली, त्यांना कुरळी गटात उभं राहायचं होतं. इथं शेजारी स्वतः सुधीर भाऊ आहेत. आमचं काही ठराविक ठरलं होतं की संबंधित कालावधीमध्ये ज्यावेळेस जिल्हा परिषद येईल त्यावेळेस सुधीर भाऊला मदत करायची. त्यामुळे त्यांना तिथं उभं राहता आलं नाही. आणि इकडच्या लोकांनी मागणी केली, त्यांना बोलवलं म्हणून ते तिथं उभं राहायला आले. असं काही नाहीये की ते आयात केलेत आणि तुमच्यावर हे केले.